नमस्कार श्रोते हो, इंद्रधनु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी निष्ठा फडके तुमचे माहितीचे विश्व रंगवण्यासाठी सज्ज आहे. या माहितीच्या विश्वात आपले स्वागत आहे. तर श्रोते हो, आजचा आपला विषय आहे कंबर कसणे. कंबर कसणे म्हणजे आपण एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी पदर खोचून झोकून कामाला सुरुवात करणे असा घेतो, आणि तो आहेही बरोबर. पण इथे आपण कंबर कसणार आहोत ती आपल्या कमरेला गुंडाळायला काहीतरी हवे आहे म्हणून. म्हणजे थोडक्यात आपण कटिभूषणे किंवा कमरेवरची आभूषणे पारंपरिक काय आहेत ते पाहणार आहोत. कटिवर म्हणजे कमरेवर घालण्याचे अलंकार. कटिभूषणांचा प्राथमिक प्रकार म्हणजे कमरपट्टा. पुरुषांना शस्त्रे बाळगण्यासाठी आणि स्त्रियांना कपडे सावरण्यासाठी कमरपट्ट्यांचा उपयोग होई. कालांतराने कमरपट्ट्यांना अलंकार म्हणून महत्त्व प्राप्त झाले. रोमन सैनिक आपल्या गणवेशावर कमरपट्टा बांधित व त्यात पैसे ठेवीत. युरोपातील स्त्रियांनीही बटवे, पंखे, कात्र्या इत्यादी गोष्टी बाळगण्यासाठी कमरपट्ट्यांचा उपयोग केला. ग्रीसमधील इथाका बेटातील थडग्यात सोन्याच्या कटिभूषणात हायसिंथ फुले कोरलेली आढळली. गॉल म्हणजे प्राचीन फ्रान्स देश, तेथील कटिभूषणात भारतीय कटिभूषणांप्रमाणे लोंबणारी पदके व साखळ्या लावित असल्याचा पुरावा मिळतो. गॉलमधील फ्रँक व बंगर्डी भागातील थडग्यांमध्ये जडावाचे काम केलेली चांदीची व तांब्याची कटिभूषणे आढळली आहेत. पश्चिमी प्रबोधन कालात कटिभूषणे नक्षीदार असत व त्यांच्या मध्यभागी सिंहाचे किंवा एखाद्या प्राण्याचे तोंड कोरलेले असे. तर पूर्वेकडील सुमात्रा बेटातील चांदीच्या कटिभूषणात मध्यभागी माशाच्या तोंडाचा फासा असे. आधुनिक काळात नॉर्वेतील लोकांच्या कटिभूषणात मधोमध गोल कडे व त्याच्या दोन्ही बाजूस चौकोनात फुलांचे विविध नमुने आढळतात. ग्रीसमधील गेल्या शतकात विवाहित स्त्रिया चांदीची व तांब्याची कटिभूषणे घालीत. प्राचीन काळापासून भारतात स्त्रिया व पुरुष दोघेही कटिभूषणे वापरीत. काही धार्मिक विधींमध्ये विशिष्ट प्रकारचे कटिबंध वापरण्याची पद्धत दिसते. मौंजी बंधनात बटूला 3 पदरी कटिबंध म्हणजे मेखला किंवा करगोटा बांधित व त्याच्यात मागे व पुढे लंगोटी अडकवीत. पुढे त्याची जागा साखळीने घेतली. या साखळ्या चांदीच्या किंवा क्वचित सोन्याच्याही असत. यांनाच पुढे बारीक घागऱ्या लावण्यात आल्या. या साखळ्यांना एक वा अनेक पदर असत. गरीब लोकांत सुताचे किंवा रेशमाचे रंगीत करगोटे वापरीत. स्त्रियांच्या कमरेभोवती चांदीचा किंवा सोन्याचा कमरपट्टा असे. तो पुढील भागी फाशाने बांधला जाई. श्रीमंत स्त्रियांच्या कमरपट्ट्यात रत्ने किंवा मोतीही जडवलेले असेत. अशा कटिबंधांना रसना, मेखला, कांची, कमरबंद इत्यादी नावे आहेत. अशा प्रकारची विविध कटिभूषणे भारतातील जुन्या शिल्पात आढळतात. 1 पदरी कटिभूषणास कांची म्हणत, 8 पदरीस मेखला म्हणत व 16 पदरीस रसना म्हणत. भारतीय शिल्पातील विविध कटिभूषणे नक्षीदार व आकर्षक आहेत. काही कटिभूषणात खालच्या बाजूस घागऱ्या व घंटिका असत व त्यांचा चालताना मंजूळ आवाज होत असे. त्यास पुष्कळदा मण्यांचे पायांपर्यंत लोंबणारे 1 वा अनेक पदरही लावलेले असत. अलीकडील सोन्याच्या किंवा चांदीच्या कटिबंधात हिरवा पाचू किंवा माणकाचा पैलूदार खडा बसवलेला आढळतो. कटिभूषणांची प्रथा आता फारशी आढळत नाही. तरी खेडेगावातील
विशेषतः स्त्रिया व मुली लग्नासारख्या महत्त्वाच्या समारंभात सोन्या चांदीचे कमरपट्टे वापरताना दिसतात. लग्न समारंभ, हळदी कुंकू हे दागिन्यांची हौस पूर्ण करण्यासाठी निमित्त असते. 20-22 वर्षांपूर्वी मोबाईल, सेलफोन आले तेव्हा अनेकांनी आपला मोबाईल ठेवण्यासाठी कमरेच्या पॅन्टच्या पट्ट्यासाठी एक पाकिट तिथे बसवले होते. मोबाईलसाठी त्या काळात चाललेली ती कमरेच्या आभूषणाची फॅशन फार काळ टिकली नाही. पण कमरेचा वापर हा अनेक कारणांसाठी कसल्याचे दिसून येते. प्रत्येक काळात बदल होत गेले. म्यानातील तलवारीपासून मोबाईल ठेवण्याची जागा किती मोक्याची आहे हे सांगण्यासाठीच आमचा विठोबा कमरेवर हात ठेवून उभा आहे असे वाटते. तर श्रोते हो, आजचा हा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.